ती दोघी ह्याच्यापासून हळूहळू हुशार. ती म्हणली काय झालं? ते म्हटलं अगं मला विंचू मोठा चावला. ती म्हणली एवढं ध्यानात नाही करत, आतल्या भिंतीत डाव्या कोपऱ्यात. हा शाळा गेला तिकडे तिकडच बँडेज पट्टी चिटकीत बसला भिंतीला. म्हणजे आता यांना काय सांगावं. तुम्ही हसलात खरं, पण हसण्याचं कारण नेमकी तुम्ही उगाच हसला की त्यांनी चुकीच्या जागेवर बँडेज पट्टी चिटकवली. काय केलं? खरं तर डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की अरे शरीरावर ज्या ठिकाणी विंचू चावलाय त्या ठिकाणी या बँडेज पट्टी चिटकव. परंतु हा गेला निर्जीव भिंतीला चिटकवायला. म्हणजे असले काय काय पट्टे असते. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही हसलात हे खरं, परंतु मागच्या हसलंच नाही. तुम्ही हसलेच नाहीत मागचे, कळलं नाही का? बरं जाऊ द्या, माझ्याच मैत्रिणीचं गाव आहे, या कावर एक फ्री देते. आता एक माणूस दररोज सकाळी जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर सकाळी संध्याकाळी साखरेचा डबा चेक करायचा. दररोज. बायकोनी एक दिवस पाहिलं, 2 दिवस पाहिलं, 3 दिवस पाहिलं, पण 4थ्या दिवशी काही सकाळी तिला राहवलंच नाही. नवऱ्याने जेवण केलं, गेला की डबा चेक करायला. तिने डबा घेतला हातातला आणि खाली आपल्याला म्हटली तुम्हाला वाटतं का मी साखर नाशी ते एकच टाइम चहा करते, तो पण बिना साखरेचा. कमून तुम्ही दररोज डबा चेक करीतात. तुम्हाला वाटतं का मी लय नासकी बाई आहे, लय विनाकारण उडीते, कमूनच तुम्ही हा डबा बघता. ते म्हटलं अगं तसं काही नाही ग. ती म्हटली मग झालंय काय, तुम्ही कमून डबा चेक करीतात? तेव्हा म्हटलं अगं मला डॉक्टरांनी सांगितलंय दररोज जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर शुगर चेक करायला, म्हणून मी साखरेचा डबा चेक करीत होतो. आता त्या शुगरचा आणि या साखरेचा काय संबंध? म्हणजे असले काही काही महायोगी असते. विठ्ठल विठ्ठल. आपण प्रथम चरणात पाहिलं की हनुमंतरायांनी लंका जाळली. पाहिलं ना, ऐकलं ना. परंतु आता तुकाराम महाराज म्हणतात की हनुमंतरायांनी उड्डाण केली आणि लंकेचा शोध
महाराजांनी जर अगोदर प्रमाण घेतलं, पण त्यांची पण इच्छा आहे की रामाला त्याची सीता लवकर भेटावी. जाऊ द्या, आता पुन्हा आपल्या चरणावरती या. तर तुकाराम महाराज म्हणतात, पहिल्या चरणामध्ये सांगतात की अरे लंका जावी, पण तिसऱ्या चरणामध्ये उड्डाण करून लंकेला शोधतात. का तर तुकाराम महाराज प्रथम वाईट विचारांचा अर्थ करतात आणि कसा केला ते नंतर सांगतात. कारण त्यांची पण इच्छा असते तुकाराम महाराजांची की हा आपल्या मधला रावण लवकर मरावा. चला असो, तर ज्या वेळेस 4 दल नेमले आपण मगच पाहिलं, त्यामध्ये दक्षिण दिशेला जाणाऱ्या दलामध्ये विशेष होते ते अंगद, जामवंत आणि हनुमंतरा. ते गेले आणि त्यांना वाटेमध्ये एक सुंदर अशी गुहा दिसली आणि ते त्यामध्ये गेले आणि त्या ठिकाणी एक योगिनी, एक सुंदर स्त्री तपश्चर्या करणारी त्यांना भेटली. त्यांनी त्या ठिकाणी विश्राम केला, खाल्लं पिल्लं आणि नंतर मदत मागितली. आणि मागितल्यानंतर देखील त्या स्त्रीने त्यांना पूर्णपणे नाही लंकेत नेऊन ठेवलं, तर अगदी समुद्र काठाशी आणून ठेवलं. त्या ठिकाणी आल्यानंतर पाहिलं तर समुद्र 1 महिन्याचा काळ दिला होता रामप्रभूंची सीता शोधण्यासाठी, परंतु आता तर 25 दिवस झाले, 26वा सुरू आहे. मग कसं करायचं? एवढं लवकर हा समुद्र ओलांडून आपण जायचं कसं? पुन्हा लंकेमध्ये प्रवेश मिळवून वापस तरी यायचं कसं? मग काय, त्या ठिकाणी त्यांनी ठरवलं आपण निराश करण्यासाठी रामांना नाही जायचं, निराश होऊन आपण देखील नाही जायचं. का तर त्या ठिकाणी आपण गेलो तर रामप्रभूंना वाईट वाटत, त्यांचा विश्वास आपल्यावरती आहे ना. मग आपण वापस न जाता इथंच बिना अन्न पाण्याकरता इथंच आपला देह ठेवायचा. परंतु ते तसं करत असताना एका झाडावर बसलेला संपती नावाचा गरुड त्या ठिकाणी म्हटला, हे तरी मला खूप चांगलं होईल, तुम्ही लवकर तुमचा देह त्यागा, म्हणजे माझी भूक भागल आणि मी तुम्हाला खाईल. त्यावेळेस ते म्हणाले, मंतराय म्हणाले की हे तरी बरे की आपण एका गरुडाच्या कामाला. तसंही जटायू माहितीये ना, जटायूचे उपकार श्री राम प्रभूंवरती खूपच आहे, म्हणून एवढं केलं तरी आपण आपला देह, श्री प्रभूंचा देह याला दिला तरी काही आपलं होणार नाही. परंतु हे सगळं ऐकलं संपत्ती म्हणाला की माझ्या भावाचं म्हणजे जटायूचं तुम्ही वारंवार नाव घेणारे तुम्ही कोण आहे आणि माझा भाऊ कुठे आहे? त्यावेळेस सगळे विचारणा केल्यावर हनुमंतराय म्हणाले की तुम्ही आम्हाला लंका कुठे हे सांगाल का? तेव्हा ते म्हणाले, मी नक्कीच सांगाल, परंतु मला काय माहिती
की हा जो रावण इथून चाललाय त्यांनी देखील बघितलं होतं. हा जो रावण आकाश मार्गाने चाललाय तो माझ्याच भावाचा अंत करून चाललाय. मला जर माहित असतं ना मी त्याला सोडलं नसतं. आणि मला हेही माहित नव्हतं की ती सीता श्री राम प्रभूंची आहे. परंतु ते म्हणाले, बरं मग आता तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नेऊन सोडाल का? तिकडे जाण्यास मदत कराल का? याल का सोबत? त्यावेळेस ते म्हणाले संपाती की मला यायला काहीच अडचण नाही, परंतु आम्ही दोघा भावामध्ये प्रतियोगिता लागली की सूर्यापाशी जाणार कोण पहिल्यांदा. त्यावेळेस जटायू पहिला जायला लागला, परंतु जसा जसा तो जवळ जात होता तसं तसं सूर्याच्या प्रकाशामुळे त्याचं अंग भाजत होतं. म्हणून मी माझ्या पंखाने त्याला झाकून घेतलं आणि मग तो तर वाचला, परंतु आम्ही दोघं एक इकडं एक तिकडं असं पडलो. आम्हाला माहित नाही कोण कुठे, परंतु ते मी पंखाने त्याला झाकून घेतल्यामुळे माझे पंख मात्र जळाले, म्हणून मी काय उडू शकत नाही. परंतु गरुडांची नजर ही खूप तीक्ष्ण असते. त्यामुळे विचारलं की कुठे लंका हे तरी सांगा. सांगितलं या समुद्रापासून त्या दिशेला. त्या ठिकाणी खूप सुंदर असा महाल आहे, त्याच ठिकाणी सीता तुम्हाला भेटल आणि रावण देखील त्याच ठिकाणी असेल. सांगितल्यानंतर पण प्रश्न पडला की अरे जायचं कसं तिथपर्यंत. तेव्हा जामवंतांनी आठवण करून दिली की हनुमंता तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे, एवढंच नाही तर तू उडू देखील शकतो आणि आपलं रूप आकार मान कमी जास्त देखील करू शकतो. असं करत जामवंतांनी हनुमंतरायांना प्रोत्साहन केलं आणि मग हनुमंतरायांनी जामवंतांच्या आज्ञेवरून आकाशामध्ये उड्डाण केलं आणि नंतर त्या ठिकाणी जाऊन लंकेचा शोध देखील घेतला. हे तुकाराम महाराज अभंगाच्या तृतीय